जय श्रीराम मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे बंद होतात? पर्याय आहे पपई, आवळा, सफरचंद, चिक्कू. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आवळा. पुढचा प्रश्न. कुरकुरेच्या पाकिटमध्ये कोणता गॅस भरला जातो? पर्याय आहेत ऑक्सिजन, हेलियम, नायट्रोजन, लिथियम. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन. कुरकुरेमध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो. पुढचा प्रश्न. उसाचा रस कोणत्या देशाचा राष्ट्रीय रस आहे? पर्याय आहेत पाकिस्तान, भारत, अमेरिका, जपान. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये उसाचा रस राष्ट्रीय रस मानला जातो. पुढचा प्रश्न. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, कालिदास, गांधीजी, मोहनलाल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गांधीजी. भारताचे राष्ट्रपिता गांधीजींना म्हटले जाते. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? पर्याय नाशिक, इंदूर, पुणे, भोपाळ. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंदूर. भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदूर हे मानले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. 6वा प्रश्न. असा कोणता प्राणी आहे की तो आभाळाकडे पाहू शकत नाही? आणि पर्याय आहेत घोडा, कुत्रा, उंट, जंगली डुक्कर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून. आणि तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जंगली डुक्कर. पुढचा प्रश्न. मुळा खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? पर्याय आहेत हृदयरोग, मूतखडा, ताप, कर्करोग. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हृदयरोग. मुळा खाल्ल्याने हृदयरोग हा आजार बरा होतो. पुढचा प्रश्न. भारतातील प्रथम महिला राष्ट्रपती कोण होत्या? पर्याय आहेत इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, सोनिया गांधी, प्रतिभाताई पाटील. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रतिभाताई पाटील. पुढचा प्रश्न. गौतम बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती कुठे आहे? पर्याय आहेत अमेरिका, चीन, भारत, श्रीलंका. तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन. चीनमध्ये गौतम बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती आहे. मित्रांनो, 4था प्रश्न. श्रीलंका असा झाला आहे परंतु चुकून टाईप झाला आहे, तर समजून घ्या आपल्या भावासारखं मानून. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता? पर्याय आहेत सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बीड.
तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदनगर. महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा अहमदनगर हा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. कारण आपल्या चॅनलवरती दररोज असेच जनरल नॉलेज व सामान्य ज्ञानचे प्रश्न येत असतात. आमच्या प्रश्नातून तुम्ही ज्ञान आत्मसात करून अनेक परीक्षांना सामोरे जाऊन यश प्राप्त करा. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.